पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 9 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका। पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूचा प्रमुख शिष्य पेत्र ह्याने मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत विश्वासणाऱ्या लोकांसाठी। म्हणजेच त्यांनी पत्रामध्ये काही प्रमुख गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक माणूस त्याला ठाऊक असला पाहिजे की तो या जगात कशाला आलेला आहे, त्याच्या जगामध्ये येण्याचं काय उद्देश आहे आणि त्याच्यावरती देवाने काय जबाबदारी दिलेली आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र हा येशूचा प्रमुख शिष्य आहे। जर तुम्ही बायबल वाचला असेल तर तुम्हाला माहीत असेल की पेत्र हा मासे धरणारा एक व्यक्ती होता, जो कधी शिकलेला नाही, म्हणजे अनाडी असा होता, जो कधी शाळेत गेलेला नाही असा एक माणूस, ज्याने येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तो जगामध्ये एक प्रभावी कार्य करतो। म्हणजे त्याला जेव्हा येशूची ओळख होते आणि जेव्हा त्याला कळतं की येशू कोण आहे, येशू कशासाठी आला, आणि जेव्हा तो येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा देव त्या माणसाचा खूप मोठा वापर करतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आता जे आपण वचन वाचलं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, समजा तुम्ही या जगामध्ये आहात आणि एखादी खूप मोठी संपत्ती तुमच्या नावावरती आहे, पण ती संपत्ती तुमच्या हातामध्ये नाही आहे। तुम्ही एका गरीब घरामध्ये राहत आहात, झोपडीमध्ये राहत आहात, आणि तुमची अवस्था अशी आहे की तुम्हाला खाण्यासाठी पण पैसे नाही आहेत किंवा राहण्यासाठी पण पैसे नाही आहेत। पण तुमच्यासाठी तुमच्या आईवडिलांनी काहीतरी एखादी मोठी संपत्ती दिलेली आहे, आणि ती संपत्ती तुम्ही कशी मिळवू शकता हे तुम्हाला माहिती नाही। जेव्हा की तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी खूप प्रॉपर्टी दिलेली आहे, खूप काही तुझ्यासाठी ठेवलेलं आहे, पण तुम्हाला माहीत नाही आहे की तुमचा अधिकार काय आहे, तुम्हाला माहीत नाही आहे की ती गोष्ट कशी मिळवायची आहे, तर तुम्ही जीवनामध्ये कधीच ती गोष्ट मिळवू शकणार नाही। हालेलुया, हालेलुया। म्हणून पेत्र वचनामध्ये सांगत आहे की जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तर देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण देवाचे निवडलेले वंश बनतो। म्हणजे जसे आता तुमच्यापैकी कोणी जाधव असेल, कोण पवार असेल, कोण शिंदे असेल, म्हणजे म्हणाल ना की आम्ही एका वंशातले आहोत, आम्ही एका कुटुंबातले आहोत। तसंच पेत्र सांगत आहे, जितके लोक येशूवर विश्वास ठेवतात ते देवाचे वंश बनतात। जितके लोक येशूवर विश्वास ठेवतात तितके देवाची मुले बनतात। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि दुसरी गोष्ट तो सांगतो, पुढे अजून सांगतो की तुम्ही येशूमध्ये राजकीय याजकगण आहात। आता तुम्हाला एक कळलं की तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्याच्याद्वारे तुम्ही देवाची मुलं बनतात, हा एक तुमचा अधिकार आहे। आणि पुढे तो सांगतो की तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही राजकीय याजकगण बनतात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाने जितक्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे, जेव्हा तुम्ही येशूकडे येता आणि जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हा देव तुम्हाला त्याच्या राज्यासाठी आणि स्वतःसाठी याजक म्हणून निवडतो। हालेलुया, हालेलुया। हे कुठे लिहिलेलं आहे माहिती आहे का? प्रकटीकरणाच्या पुस्तकात अध्याय 1 वचन 6 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाच्या राज्यासाठी आणि देवासाठी ख्रिस्ताने आपल्याला आपलं स्वतःचं बलिदान देऊन विकत घेतलेलं आहे, आणि देवासाठी आपण याजक बनावे अशासाठी त्यांनी आपली निवड केली आहे। हालेलुया, हालेलुया। तर याजकाचं काम काय असतं की लोकांसाठी प्रार्थना करणं, लोकांसाठी देवाकडे मध्यस्थी करणं, लोकांकडे विनवणी करणं,
आणि देव आणि माणूस ह्यांच्यामध्ये तो उभा राहतो आणि देवाकडे मागतो. जेव्हा तुम्ही देवाला ओळखत नव्हतात, तुम्हाला देवाची ओळख नव्हती, तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की काय करायचं आहे, कुठे जायचं, कोणाकडे मागायचं, कसं मागायचं. पण जेव्हा तुम्ही येशूकडे आलात आणि तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हाला कळलं की येशूच मार्ग आहे, येशू सत्य आहे, येशूच जीवन आहे. आणि जेव्हा तुम्ही देवाकडे गुडघे टेकता, तेव्हा स्वर्ग तुमच्यासाठी उघडला जातो आणि स्वर्गातून देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये असं लिहिलं आहे की तिसरी गोष्ट पेत्र सांगतो की तुम्ही पवित्र राष्ट्र आहात. राष्ट्र म्हटलं तर नेशन म्हणजे भारत, चीन, अमेरिका हे एक राष्ट्र आहेत. पण देव सांगतो तुम्ही माझ्यामध्ये तुम्ही एक राष्ट्र आहात. जर तुम्ही जुना करार वाचला असेल तर त्याच्यामध्ये इसकाची पत्नी रिबका ही जेव्हा गर्भधर असते तेव्हा तिच्या पोटामध्ये 2 बाळं असतात आणि ते आपसामध्ये लढत असतात. तेव्हा ती रिबका देवाकडे जाते, प्रार्थना करते आणि देवाला प्रश्न विचारते की माझ्या पोटामध्ये असं का सुरू आहे की आपसामध्ये मुलं का लढत आहेत. तेव्हा देव म्हणतो तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत, 2 वंश आहेत. आपण ज्या दृष्टीने देवाला पाहतो त्या दृष्टीने देव आपल्याकडे पाहत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही येशूकडे विश्वास ठेवता म्हणजे तुम्ही देवासाठी एक राष्ट्र आहात. देवाने तुम्हाला निवडलं आणि तुम्ही देवासाठी एक वंश आहात आणि देव अशा लोकांना त्याच्या गौरवासाठी वापरतो. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे लिहिलेलं आहे की तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात. म्हणजे चौथा अधिकार हा आहे, पेत्र सांगत आहे की तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात. जेव्हा तुम्ही येशूला मानत नव्हतात किंवा येशूबद्दल तुम्हाला माहिती नव्हतं, तेव्हा देव कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नव्हतं. त्यावेळी तुमचं जीवन दुःखाने भरलेलं असेल, आजाराने भरलेलं असेल, तुम्ही श्रापामध्ये असाल, तुम्ही सैतानाच्या हातून अनेक दुःख भोगले असतील. पण जेव्हा तुम्ही येशूकडे येता, तुम्हाला येशूच्या बलिदानाविषयी कळतं आणि तुम्ही जेव्हा येशूवर विश्वास ठेवता, तुम्हाला कळतं की येशूने माझ्यासाठी रक्त वाहिलेलं आहे, येशूने माझ्यासाठी क्रूसावर बलिदान केलेलं आहे. आणि म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तितक्यांना देवाने त्याची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या 4 अधिकार देवाने आपल्याला दिलेले आहेत. पण तुम्हाला जर तुमचा अधिकारच माहिती नसेल, तुम्हाला जर देवाचं ज्ञान माहिती नसेल, तर तुम्ही काय करणार? रडत राहणार. जीवनामध्ये एखादं संकट आलं, नोकरी गेली, सैतान तुमच्या कानात येऊन बोलेल वाट लागली आता, है ना. किंवा पती पत्नीमध्ये भांडण झालं, पत्नी घर सोडून गेली, नवरा डोक्याला हात लावणार, आता काय करायचं, बरोबर. मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं लक्ष देत नाहीत, मग तुम्ही काय करणार? रडत बसणार. पण देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण साधे लोक नाही आहोत, आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण साधे लोक नाही आहोत. देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलं आहे. कशासाठी? कारण आपण त्याच्या राज्यामध्ये प्रकाशासारखे दिसावे, आपण त्याचे गुण लोकांना दाखवावे, म्हणून देवाने आपली निवड केलेली आहे. हालेलुया, हालेलुया. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो, समजेल तुम्हाला असं सोप्या शब्दात. एक बाई असते, विधवा असते आणि तिचा एक मुलगा असतो, तरुण मुलगा असतो. तर ती बाई तिचा पती मेल्यानंतर आपल्या मुलाला खूप सांभाळते, मोठं करते. आणि तो मुलगा थोडा तरुण होतो, वयामध्ये येतो आणि त्याच्यानंतर तो मुलगा आपल्या आईला म्हणतो की आई, मला बाहेर देशी जायचं आहे काम करण्यासाठी. मी तिकडे काम करीन आणि तिकडे मला जे काही पैसे मिळतील ते दर महिन्याला मी तुला पाठवत राहीन. हालेलुया, हालेलुया. तर ती आई आपल्या मुलाला सांगते की मुला, तुझ्याशिवाय आता या जगामध्ये माझा कोणीच नाही आहे. आता मी तर म्हातारी झालेली आहे आणि तू पण जर मला सोडून जर बाहेर देशात गेलास तर मला कोण सांभाळणार? तर तो मुलगा आईला सांगतो, तू घाबरू नकोस, मी बाहेर देशामध्ये गेल्यानंतर चांगलं काम करीन आणि तिथून जे काही पैसे मिळतील ते दर महिन्याला मी तुला पाठवत राहीन. हालेलुया.
हालेलुया. आणि मग त्या मुलाची आई ठरवते की माझा माझा विश्वास आहे की तो मला फसवणार नाही, माझ्या मुलावर माझं प्रेम आहे, तो जे काही करेल तो चांगलंच करणार, अशा त्या आईची भावना असते. आणि त्यामुळे ती आई ठरवते, कुठून तरी पैसे जमा करते, अनेक लोकांकडनं पैसे घेते आणि सगळ्या लोकांना सांगून पण ठेवते की माझा मुलगा परदेशामध्ये काम करायला जाणार आहे आणि जेव्हा तो तिकडे चांगलं काम करेल तर दर महिन्याला तो मला पैसे देईल. हालेलुया, हालेलुया. आणि मग ही बाई पैसे गोळा करून आपल्या मुलाला देते आणि तो मुलगा मग बाहेर देशी निघून जातो. आणि बाहेर देशी गेल्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी एखादी नोकरी मिळते. आणि नोकरी मिळाल्यानंतर जसं त्याच्या आईने सांगितलेलं असतं की दर महिन्याला तू मला पैसे पाठवत राहा, कारण तू जर पैसे पाठवले नाहीस तर मला खाण्यासाठी आणि राहण्यासाठी काहीच उपाय नाही आहे. आणि मग जेव्हा तो मुलगा तिकडे कामाला लागतो तेव्हा बरोबर त्याच्या आईने सांगितलेलं असतं की महिन्याच्या 1 तारखेला तू दर 1 तारखेला मला पगार पाठवत जा. हालेलुया, हालेलुया. आणि मग जेव्हा तो मुलगा परदेशामध्ये काम करतो आणि तो आपल्या आईवर देखील प्रेम करत असतो, म्हणून तो आपल्या आईसाठी एक पत्र लिहितो. आणि त्या पत्रामध्ये तो जे काही त्याला पैसे मिळतात त्याचा एक चेक असतो, तो चेक घेतो आणि त्यामध्ये पाठवतो. आणि जेव्हा तो लेटर घेऊन पोस्टमॅन त्याच्या आईकडे येते, त्याची आई सगळ्या लोकांना सांगते, बघा माझ्या मुलाने केवढा विश्वासू आहे, मी त्याला सांगितलं आणि बरोबर 1 तारखेला माझ्या मुलाचा आज लेटर येणार आहे, पत्र येणार आहे, नक्कीच त्याने मला पैसे पाठवले असतील. आणि जेव्हा तो पोस्टमॅन येतो तो विचारतो ही नावाची बाई कुठे आहे, आणि पोस्टमॅन तिला ते पत्र देतो. जेव्हा ती बाई ते पत्र उघडते आणि त्या पत्रामध्ये एक सफेद कलरचा कागद असतो, ती ते पत्र उघडते, बघते, तिला काही कळत नाही कारण ती शिकलेली नसते, अनाडी असते. आणि त्यामुळे ती काय करते, ते पत्र घेते, बंद करते आणि पुन्हा त्या लेटरमध्ये ठेवून देते, त्या लिफाफामध्ये ठेवून देते. हालेलुया, हालेलुया. आणि ती निराश होते की विचार करते माझ्या मुलाने पैसे पाठवले नाही आणि ती पत्र तसंच ठेवून देते. तिला असं वाटतं की कदाचित माझ्या मुलाला नोकरी मिळाली नसेल, पैसे मिळाले नसेल म्हणून त्याने पाठवले नसतील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असंच करत करत दुसऱ्या महिन्यानंतर पण अजून एक लेटर तिच्याकडे येतो, पत्र येतो. त्यावेळेला पण ती बाई तशीच करते, ते उघडते, तिला एक कागद भेटतो, त्याच्यात ती बघते, परत ठेवते, परत तिसऱ्या महिन्यामध्ये मुलगा तसंच पाठवतो. असं करत करत 6 महिने होतात. 6 महिने ती तसंच करते, मुलगा पत्र पाठवतो, ती तो कागद बघते, पुन्हा निराश होते. आणि मग काही महिन्यानंतर तिची अवस्था अशी होते की ती खूप आजारी पडते, तिला खाण्यासाठी पैसे उरत नाही. तिने 6 महिने जे काही तिच्याकडे पैसे होते ते तिने वापरले, पण त्यानंतर तिच्याकडे खाण्यासाठी काही पैसे उरत नाही. ती आजारी होऊन जाते. आणि जेव्हा आजारी होते, मरणाच्या अवस्थेमध्ये येते, तेव्हा एक शेजारची मुलगी असते कोणतरी तिच्या, ती येऊन विचारते की तू तुझ्या मुलाला एवढं वाढवलंस, पाठवलंस, शिकवलंस, त्यांनी तुझ्याबरोबर असं का केलं, त्यांनी तुला पैसे का दिले नाही. तर ती म्हणते, त्या मुलीने तिला एक प्रश्न केला की तुमच्या मुलाने एवढे वर्ष तुम्हाला जो लेटर पाठवला तो तुम्ही मला दाखवा. आता ज्या आई आपल्या मुलावर प्रेम करतात त्या आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टी बरोबर सांभाळतात. हालेलुया, हालेलुया. ज्या आई आपल्या मुलांवर खरं प्रेम करतात ते छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण आपल्या मुलांच्या सांभाळून ठेवतात, म्हणजे त्यांनी चांगले दिलेले असो किंवा वाईट असो. त्या आईने तसंच केलं. ती म्हणते की माझ्या मुलांनी जेवढे मला पत्र दिले ते सगळे मी एका कपाटामध्ये ठेवलेले आहेत. ती बहीण जाते, ते कपाट उघडते, त्या कपाटामधून ते सगळे पत्र काढते, लेटर काढते. आणि ती जेव्हा उघडून बघते तेव्हा त्या मुलीला आश्चर्य होतं. आणि त्या मुलीला आश्चर्य होतं आणि ती त्या बाईकडे जाते, त्या आईकडे जाते आणि तिला सांगते, तुझ्या मुलांनी तुझ्या सांगण्याप्रमाणे दर महिन्याला 1 तारखेला तुला एक डिमांड ड्राफ्ट पाठवला आहे, म्हणजे एक चेक असतो जो बाहेरच्या देशातून पाठवलेला जातो. आणि दर महिन्याला तुझ्या मुलांनी बरोबर तुला पैसे पाठवलेले आहेत, पण तू कधीच जाऊन बँकेमध्ये ते पैसे टाकले नाहीस, त्याच्यामुळे तुला हे पैसे मिळालेले नाही. हालेलुया, हालेलुया. या एक उदाहरणावरनं तुम्हाला कळतं आहे का, ती न शिकलेले असल्यामुळे आणि अज्ञान असल्यामुळे तिला त्या गोष्टीचा कसा वापर करायचा आहे कळलेलं नाही.
त्याचप्रमाणे आज जगामध्ये जे येशूवर विश्वास ठेवतात ते देवाकडे येतात, प्रार्थना करतात, बायबल पण वाचतात, पण त्यांच्याकडे देवाचं ज्ञान नसल्यामुळे सैतान अगदी सहजपणे त्यांना फसवतो. सैतान अगदी सहजपणे त्यांना दुःखामध्ये पाडतो आणि त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणूनच महत्त्वाचं हे आहे की तुम्ही कोण आहात या जगामध्ये. जेव्हा येशूवर तुम्ही विश्वास ठेवता त्यानंतर तुम्ही या जगामध्ये कोण आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट पुढच्या वचनात दिलेली आहे की त्यांनी सांगितलं, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहे त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. एक तर देवाची इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही कोण आहात. तुम्ही साधे लोक नाही आहात की तुम्हाला लोकांसमोर हात जोडायला पाहिजे किंवा रडत राहायला पाहिजे. तुम्ही फक्त देवासमोर गुडघे टेकाल, हात जोडाल, स्वर्गातून देव तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचे आजार काढून टाकेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जर तुम्हाला कळलं की तुम्ही येशूमध्ये साधे लोक नाही आहात, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात, तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात, म्हणजे देव तुमच्यावर एवढं प्रेम करतो की जरी सैतानाने किती योजना बनवली तुम्हाला मारण्याची, तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची, पण जर तुम्हाला तुमच्या अंतःकरणात देवाचं हे वचन आहे तर जेव्हा सैतान तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्ही म्हणाल, माझा बाप माझ्याबरोबर आहे, माझा देव माझ्याबरोबर आहे, तुझा काही अधिकार नाही माझ्यावर. तेव्हा तुमच्या तोंडातून हे शब्द निघायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि त्याचबरोबर देवाचे गुण आपण जगाला दाखवले पाहिजे. देवाचे गुण जगामध्ये आपण दाखवले पाहिजे. बायबलमध्ये फिलिप्पियस पत्रामध्ये अध्याय 2 असं लिहिलं आहे की त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना तुम्ही ज्योतीसारखे जगामध्ये दिसता. म्हणजे जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तुम्ही दुसऱ्यांना येशूबद्दल सांगता, तेव्हा तुमच्यामधून प्रकाश बाहेर पडतो, तुमच्या आतमधून प्रकाश बाहेर पडतो आणि अंधारातले लोक देवाकडे येतात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही येशूला ओळखत नव्हतात तेव्हा चोरी करत असाल, खोटं बोलत असाल, शिव्या देत असाल, कोणाला लुबाडत असाल, फसवत असाल. पण आता देवाचं वचन सांगतं की तुम्ही जर येशूकडे आलेला आहात तर तुमच्यामध्ये देवाचे गुण असले पाहिजे. तुमची वागणूक अशी पाहिजे की लोकांनी तुमचं जीवन पाहून देवाचं गौरव करायला पाहिजे. लोक जेव्हा तुमच्याकडे बघतील तेव्हा म्हटलं पाहिजे की ही देवाची मुलं आहेत, ही साधी माणसं नाही आहेत, ही देवाची माणसं आहेत. उदाहरणासाठी सांगतो माझ्या जीवनातला एक प्रसंग. जेव्हा मी येशूला ओळखायला लागलो, म्हणजे जर नवा मी येशूमध्ये आलो होतो, प्रभूमध्ये, मला देवाची जास्त ओळख नव्हती, पण मी एवढं कळलेलं मला की येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. कसं कळलं? जेव्हा माझ्या वडिलांना अशुद्ध शक्तीचा खूप मोठा त्रास होता, ते जागेजागी पळत राहायचे, इकडे तिकडे पडून राहायचे. मला माहिती नव्हतं ते असे का वागायचे, पण माझे वडील नेहमी बोलायचे की चल प्रार्थनेला चल. त्यावेळी मी वडिलांना उलट बोलायचो, तुम्ही एवढे जाता काय फायदा होतो काय, असं मी वडिलांना बोलायचो, कारण तोपर्यंत माझी ट्यूबलाईट पेटली नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग एक दिवशी खूप मोठा हल्ला सैतानाने केला, अशुद्ध आत्म्याने खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर केला. आणि जेव्हा मी देवाकडे येत नव्हतो म्हणून देवाने अशी काही योजना केली की मला यावंच लागलं. आणि तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा वडिलांना घेऊन केंद्रामध्ये आलो प्रार्थनेसाठी, आणि त्यावेळेला प्रार्थनेमध्ये देवाचं मोठं सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं, त्यांच्यामधून काहीतरी काळं काळं निघालं, अशुद्ध आत्मा निघून गेला आणि त्या दिवशी ते पूर्णपणे बरे झाले. त्या दिवशी मी विश्वास केला की येशू हा जिवंत देव आहे, येशू हा कोणी माणूस नाही आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर मग माझं जीवन बदलायला सुरुवात झालं. माझं वागणं, माझं बोलणं, माझं चालणं, देवाने सर्व बदलायला सुरुवात केली. आणि मी अशाच विश्वासाच्या प्रवासामध्ये चालत असताना एक दिवस माझ्या जीवनात असं संकट आलं की काही कारणामुळे मला नोकरीवरून काढण्यात आलं. नोकरीवरून बोलले तुम्हाला उद्यापासून यायचं नाही. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, तुमची नोकरी गेली की सैतान तुम्हाला कानात येऊन बोलणार, वाट लागली आता, नाही सोडू नको तू त्याला, त्यांनी तुला कसं कामावरनं काढलं, भांड त्याच्याबरोबर. अशी अवस्था माझी होती. पण त्यावेळेला देवाने माझा ताबा घेतला
आणि त्यावेळेला मी फक्त एवढंच बोललो, प्रभू तुला धन्यवाद, कारण आतापर्यंत तू मला नोकरी दिलीस. आणि मी रडत होतो रस्त्याने. पण त्यावेळेला दुसऱ्या दिवशी देवाने अशी कृपा केली, तिथेच मला दुसरी नोकरी देऊन देवाने आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तुम्हाला कळतंय का, जर तुम्हाला कळलं येशू जिवंत देव आहे, तर तुम्हाला दुसऱ्यांसमोर हात जोडायची गरज लागणार नाही. तुम्ही अधिकार वापराल आणि देवाला सांगाल, देवा माझ्यावर दया कर, कारण देव स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकेल. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा तुम्ही जगामध्ये वागता तेव्हा तुम्ही एकटे नसता, कारण तुमच्या अवतीभोवती अनेक लोक असतात. म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे की यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात आणले, पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही जगाला प्रसिद्ध करा. जेव्हा तुमच्यापैकी लोक जे विश्वास ठेवणारे लोक, तुम्ही जेव्हा नोकरीवरती असता किंवा कामावरती असता, तेव्हा अनेक लोक तुमच्या वागण्याकडे बघतात की तुम्ही कसे वागता, कशा प्रकारे त्यांना उत्तर देता. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत असाल आणि तुम्हाला येऊन काही भाऊ बोलतील, अरे तुझ्याकडे अमुक अमुक सामान पडलेलं आहे ना, भरपूर सामान आहे आपल्या कंपनीमध्ये, थोडंसं काढून दे ना, काय फरक पडतं आहे, कोण बघेल. जर तुम्ही त्याला बोललात की नाही, चोरी करणं पाप आहे, तर सैतान निघून जाईल आणि तुम्ही देवाचे गुण लोकांना दाखवाल. पण जर तुम्ही म्हणलात कोणाला माहिती पडणार आहे, थोडंसंच तर मागतोय, देऊन टाकीन, तर नीट लक्षात घ्या, तुम्ही माणसाला फसवत नाही तर देवाला फसवण्याचा प्रयत्न करताय. आणि देवाला या जगामध्ये कोणी फसवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. एखादा माणूस तुम्हाला काही चोरी करायला सांगतोय, तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे की नाही, आतापासून मी येशूचा आहे, मी चोरी करणार नाही. आतापासून मी येशूचा आहे, मी मुखाने वाईट बोलणार नाही. आतापासून मी येशूचा आहे, मी कोणाचा दोष काढणार नाही. जर असं तुम्ही केलात तर स्वर्गातून देव तुमच्यावर खुश होईल आणि तुम्हाला आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया. एखादा भाऊ जो पूर्वी दारूचं व्यसन होतं, म्हणजे दारूचा धंदा चालवायचा, आणि तो जेव्हा येशूकडे आला आणि तो जेव्हा येशूवर विश्वास ठेवू लागला, तेव्हा त्याला कळालं की दारू पिणं पाप आहे, दारू विकणं पण पाप आहे. जर मी असं करतोय तर मी देवाच्या विरुद्ध जीवन जगतोय. आणि जेव्हा तो माणूस इकडे प्रार्थनेला येतो, येशूला रडून सांगतो की येशू मी पापी आहे, आतापर्यंत मी किती लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं दारू विकून. आणि जेव्हा तो देवाला सांगतो की माझ्यावर दया कर, आजपासून मी असं वागणार नाही, आणि मग तो काय करतो, तो दारूचं धंदा बंद करतो आणि निर्णय घेतो की मी आजपासून छोटंसं काहीतरी दुकान टाकीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो जेव्हा असं निर्णय घेतो तेव्हा स्वर्गातून देव बोलतो, मी ह्याला आशीर्वादाने भरून काढणार आहे, मी ह्याला आशीर्वादित करणार आहे, कारण त्याने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा तुम्ही जगामध्ये असता तेव्हा तुमचं वागणं, तुमचं बोलणं असं असलं पाहिजे की जगातल्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. जगातले लोक तुमचं वागणं पाहून, तुमचं बोलणं पाहून देवाकडे यायला पाहिजे, ज्याद्वारे त्यांचं जीवन देखील वाचवलं जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याने आपल्याला अंधकारातून बाहेर काढलं. आपलं जीवन एवढं अंधाराने भरलेलं की आपण दिवस रात्र पाप करायचो, दिवस रात्र एकमेकांना फसवायचो, लुबाडायचो. पण आता देव सांगतो की तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणलेलं आहे. येशू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच अंधारामध्ये चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. जर येशू म्हणाला मीच जगाचा प्रकाश आहे, आणि मग तोच प्रभू पुढे म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, म्हणजे देवाला सांगायचं आहे की जो प्रकाश माझ्यामध्ये आहे तो तुमच्यामधून पण बाहेर निघायला पाहिजे. जो प्रकाश माझ्यामध्ये आहे, जे प्रेम माझ्यामध्ये आहे, जे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, जे ज्ञान माझ्यामध्ये आहे, ते तुमच्यामधून बाहेर निघायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण जर ते प्रेम, ते सामर्थ्य, ते ज्ञान जर तुमच्यामधून बाहेर निघालं तर स्वर्गामध्ये देवाचा गौरव होणार आहे, लोकांमध्ये देवाचा गौरव होणार आहे. लोक म्हणतील की हे साधे लोक नाही आहेत, हे देवाचे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे वचन आता मी वाचलं त्या वचनानुसार देवाने तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे ते नीट समजून घ्या. नुसतं रडत बसू नका. एखादं संकट आलं तर, एखादी नोकरी तुमची गेली असं म्हणू नका आता मला फासावर जायला लागेल, बायको सोडून गेली आता मला मरायला लागेल. नाही, तुमचं जीवन एवढं म्हणजे हलक्यात घेऊ नका. कारण तुम्ही साधे लोक नाही, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. तुम्ही देवाचे पवित्र लोक आहात, देवाचे सामर्थ्याने भरलेले लोक आहात. म्हणून येशूचे शिष्य जिथे कुठे जायचे लोक म्हणायचे हे जग बदलणारे लोक आहेत, हे जगाची उलटापालट करणारे लोक आहेत, हे साधे लोक नाहीत. हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनाप्रमाणे तुमचं वागणं बदला. तुम्ही येशूकडे आलेला आहात, तुमचा अधिकार समजून घ्या. तुमच्या शरीरामध्ये अचानक तुम्हाला समजा छातीमध्ये थोडीशी धडकी बसली, दुखायला लागलं, अचानक बोलू नका आता मला हार्ट अटॅक येतो की काय. बोललात तर सैतान लगेच येऊन पकडेल तुम्हाला, बोलेल आता हा बोलला, आता त्याला सोडायचं नाही. जेव्हा तुम्ही बोलता ना छातीत थोडंसं दुखतं आणि लगेच तुम्ही हात धरून बसाल आणि बोला आता मला हार्ट अटॅक येतो की काय, मग तो सैतान लगेच येऊन बोले आता हा बोलला, ह्याला हार्ट अटॅक द्यावंच लागेल. पण जेव्हा तुम्हाला छातीत दुखलं तेव्हा जर तुम्ही बोललात हे सैताना येशूच्या नावाने सांगतो निघून जा, तो तुम्हाला सोडून निघून जाईल. आजार तुमच्या शरीरात राहणार नाही जर तुम्ही त्याला म्हणालात तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाच्या राज्यामध्ये अज्ञानी राहू नका. कारण देवाने आपल्याला दुर्बळ असं राहण्यासाठी या जगात ठेवलेलं नाही आहे. आपण एक प्रभावी जीवन जगावं या जगात आणि आपल्याद्वारे जगातले लोक आशीर्वादित व्हावी त्यासाठी देवाने आपली निवड केली आहे. म्हणून येशू म्हणाला ना की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे आणि नेमलं आहे अशासाठी की जाऊन तुम्ही फळ द्यावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाप्रमाणे तुम्ही देवाच्या राज्यात चालताना चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये अनेक वाईट गोष्टी असतील अजूनही प्रभूकडे आल्यानंतर. अनेक रिक्षा चालवणारे भावांना आदत असते म्हणजे येशूकडे आले पण दारू तर सुटली पण अजून तंबाखू जात नाही. पण असं करू नका कारण त्यामुळे देवाची निंदा होते. एखादा भाऊ ईश्वर विश्वास ठेवतो आणि तो जर समोरच्या व्यक्तीबरोबर भांडण करतोय, चुकीने वागतोय, तर त्याच्यामुळे काय होणार आहे? देवाचं गौरव होईल का? नाही. म्हणून बायबल सांगते की तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं असं असलं पाहिजे की स्वर्गातल्या देवाचे गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. म्हणजे देवाचे गुण जगाला प्रसिद्ध करून दाखवा. लोकांना सांगा की देव केवढा प्रेमळ आहे. एखादा माणूस आजारी आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही, जा त्याच्याकडे, त्याला सांगा का रडतोस, का दुःख करतोस, येशू जिवंत आहे, तो तुझ्यावर प्रेम करतो. जेव्हा तुम्ही असं सांगाल तो विश्वास ठेवणार नाही. पण त्याला सांगा जर तू विश्वास ठेवलास, माझ्या शब्दावर विश्वास ठेवलास, देव तुला स्पर्श करेल आणि आजारातून पूर्णपणे बरं करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि नीट लक्षात घ्या तुमचे शब्द देव कधीच वाया जाऊ देणार नाही. एखादा माणूस जो प्रामाणिकपणे येशूवर विश्वास ठेवतो तो कधीच देव त्याचे शब्द वाया जाऊ देणार नाही. देवाचे एक सेवक मुंबईला इथे कुठेतरी प्रार्थनेसाठी आलेले होते आणि त्यांना गुजरातला जायचं होतं एका ठिकाणी प्रार्थना घ्यायला. आणि जेव्हा ते प्रार्थनेसाठी म्हणजे जाण्यासाठी स्टेशनजवळ आले पण त्यांच्याकडे पैसे नव्हते गुजरातला जाण्यासाठी. त्यांच्याबरोबर एक त्यांचा छोटासा सेवक होता, तो सारखा त्यांच्या मागे कुरकुर कुरकुर करत होता, अरे पैसे नाही आता कसं जाणार, पैसे नाही असं कसं जाणार. एखादा माणूस तुमच्याबरोबर असं किरकिर करणारा असला तर तुम्ही काय कराल? लगेच त्याच्यावर टापाल, ए का बस डोक्यात जाऊ नकोस, हे की नाही. लगेच काहीतरी आपल्या तोंडातून शब्द निघतात. पण तो देवाचा सेवक काय करतो माहिती आहे? त्याच्याकडे पैसे नसतात, तो बसतो एका जागी, देवाकडे प्रार्थना करतो, देवाला विनंती करतो की प्रभू मला जायचं आहे, कसं जाणार माहिती नाही. आणि तो तिकडे बसतो, ट्रेन जायचा टाईम असते, ट्रेन पण तिकडे उभी असते आणि एक टाईम असतो ट्रेनचा आणि ट्रेन जाण्याचा वेळसुद्धा जवळ येते. आणि त्या वेळेला तो देवाचा सेवक त्याच्याबरोबर जो माणूस आहे त्याला बोलतो, जोपर्यंत मला तिकीट हातात येणार नाही तोपर्यंत ही ट्रेन पुढे जाणारच नाही. जोपर्यंत तिकीट माझ्या हातात येणार नाही तोपर्यंत ही ट्रेन पुढे जाणारच नाही. असा तो देवाचा सेवक आपल्या स्वतःच्या बरोबर काम करणाऱ्या माणसाला बोलतो आणि बसतो तिकडे. 10 मिनटं होतात, 15 मिनटं होतात
आणि तरीसुद्धा कोण पैशाची काही व्यवस्था होत नाही. आणि मग अचानक ट्रेन जायचा आवाज येतो, हॉर्न वाजतो. तेव्हा तो देवाचा बरोबर जो माणूस आहे तो बोलतो, आता ट्रेन गेली, आता आपण जाऊ शकणार नाही. जसा तो माणूस ट्रेनचं हॉर्न वाजवतो, ती ट्रेन पुढेच जात नाही. ते ट्रेन पुढेच जात नाही. सगळे इंजिनियर येतात, मॅकॅनिक येतात, वर खाली सगळं चेक करतात, कुठे काय प्रॉब्लेम झाला, ट्रेन पुढेच जात नाही. आणि जेव्हा खूप वेळ होतो, 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास होतो, ती ट्रेन काय पुढे जात नाही. आणि त्याच्यानंतर एक अचानक माणूस धावत 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 त्या देवाच्या सेवकाला शोधत येतो आणि तो त्या देवाच्या सेवकाला म्हणतो की प्रभू येशूने मला तुमच्यासाठी पाठवलं आहे, प्रभू येशूने मला तुम्हाला पैसे द्यायला सांगितले आहेत. आणि जेव्हा तो माणूस ते पैसे देवाच्या सेवकाच्या हातात देतो, तो बघतो आपल्याला जाण्यासाठी जेवढे पैसे पाहिजे तेवढे प्रभूने पाठवले आहेत. जातो, बोलतो तिकीट घेऊन ये. तिकीट घेऊन येतो, ट्रेनमध्ये बसतो, लगेच ट्रेन चालू होऊन जाते. म्हणून देवाचं वचन सांगतं की आपण साधे लोक नाही आहोत, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात, तुम्ही सामर्थ्याने भरलेले लोक आहात. देवाने तुम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे. तुम्ही साधे नाही, तुम्ही जसं बोलणार तसं देव तुमच्या जीवनात करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये वागायचा प्रयत्न करा. निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, कारण जगाचा शेवट जसा येत आहे, जगामध्ये संकट येत आहेत, पण तुमचं लक्ष येशूकडे असलं पाहिजे. तुमचे डोळे येशूकडे लागले पाहिजे. तुम्ही येशूला म्हटलं पाहिजे की माझा विश्वास तुझ्यावर आहे, जरी काहीसुद्धा हो, मी तुझ्यावर विश्वास सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही असं बोललात तर स्वर्गातून देव पण हात लांब करेल आणि तुमचा हात धरेल आणि तुम्हाला जीवनामध्ये चालवत चालवत एक दिवस स्वर्गामध्ये घेणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा, किंवा हात ठेवणं शक्य होत नसेल तर तुमचा हात छातीवर ठेवा. पूर्ण विश्वासाने छातीवर हात ठेवा. या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुम्हाला बरं करेल. या क्षणाला प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येत. आमीन.